गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना पुण्यातल्या गणेश मंडळांकडनं होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये समस्या, सूचना आणि काही इन्स्ट्रक्शन्स या सगळ्या असल्या तरी सुद्धा विसर्जन मिरवणुकीच्या वादाची ठिणगी अजूनही शमायला दिसत नाहीये। नेमका हा विसर्जन मिरवणुकीचा वाद कुठून सुरू झालाय, नेमका याला वाद म्हणायचं का याला कुठला दुसरा शब्द वापरायचा? मिरवणूक आणि गणेशोत्सव पूर्वीच मिरवणुकीची चर्चा सुरू झाली। असं आहे की प्रत्येक वेळी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 10 दिवसाचा गणेशोत्सव आपल्या मंडळाच्या घरात असतात, तिथं कोणी इन्व्हॉल्व होऊ शकत नाही। मी दुसऱ्याच्या मंडळात जाऊ शकत नाही कारण की तो त्यांचा हस्तक्षेप, आपण हस्तक्षेप करू शकत नाही। आता विषय असा आहे विसर्जन मिरवणूक। विसर्जन मिरवणुकीमध्ये परंपरा, चाली, रीती या गोष्टी बोलल्या जातात। 133 वर्षात आमचा बडाई समाजाचा गणपती आहे, पूर्व भागातला लोकांच्या ठिकाणी बसवलेला आमचा गणपती आहे। आमची नाही आहे का चालीरीती परंपरा? इतर मंडळ ज्या लाईनीने जायचे की इतिहासात लिहिलेलं आहे, मी नाही म्हणत आहे, तुम्हाला मी त्याचे पुरावे देईल की पहिले 5 गणपती गेल्यावरती मधले सगळे गणपती जायचे, सगळे गणपती विसर्जन व्हायचे आणि नंतर 3 गणपती यायचे, तर शेवटी हे लिहिलेलं लोकमान्य टिळकांनी आणि भाऊ रांगारींनी सांगितलेले। पण ती परंपरा तुम्ही खंडित केली नाही का? मग परंपरा खंडित तुम्ही करताय का आम्ही करता, हा विचार करायला पाहिजे। आणि यावेळेस समजा यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय त्यांचा पक्का असेल तर आमचाही यावेळेस निर्णय आहे, सकाळी 7 वाजता आम्ही सर्व गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी घेणार। लक्ष्मी रोडनी जाणार आम्ही आणि लक्ष्मी रोडनी जाणार, आम्हाला पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे, सर्व गणेश मंडळांना आम्हाला सहकार्य करावे। आम्ही 7 वाजता निघून 12 पर्यंत आमचं विसर्जन करण्याची आमची तयारी। एक मंडळ एक पथकच ठेवलं पाहिजे, प्रत्येकाला तोच पाहिजे न्याय, प्रत्येकाला जो आहे म्हणजे तुम्ही दुजा भाव करता तो करू नये। मग ढोल पथकांच्या संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्याबद्दल काय? नाही, हे बघा कसं आहे माहिती का, ही संयुक्तिक बैठकच घेतली पाहिजे होती। ढोल ताशा पथकं, मानाची मंडळं आणि बाकीची मंडळं, हे तुम्ही वेगवेगळ्या मीटिंग घेऊन काही होणार नाहीये। ते त्यांचे निर्णय वेगळेच जाहीर करणार, आम्ही आमचे निर्णय वेगळे जाहीर करणार। ढोल ताशा पथकांचं वेगळंच म्हणणं आहे। पण मला असं वाटतं की ढोल पथक जे आहे ते ठरवत नाहीत ना किती लावायचं, गणेश मंडळच ठरवतात। नाही, पोलिसांनी 4 वर्षापूर्वी एक मंडळ एक पथक असा नियम काढलेला होता। माझ्या मते अमिताभ गुप्तांच्या आधी व्यंकटेशम साहेब जेव्हा होते, एक मंडळ एक पथक। अहो ते ढोल ताशा पथकांची संख्याच एवढी आहे बरं, त्यांची आवर्तनं 5-5 आवर्तनं जर एका चौकात वाजवली, एका पथकाचं म्हणजे एका मंडळाला जर 5 पथकं असतील आणि 5ही पथकांनी एकाच चौकात 5 आवर्तनं वाजवली तर त्याचे 5 तास तिथंच मोडले जातात। मिरवणुकीचा तुम्ही वेळ काळ आहे की नाही? बरं, दुसरं म्हणणं आमचं असं आहे की ठीक आहे, मानपान लक्ष्मी रोड पुरता मर्यादित आहे ना, बाकीच्या मंडळांना जाऊ देत ना बाकीच्या। म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की मानाची गणपतीची मिरवणूक पूर्वी इतर सगळे रस्ते खुले करावे? हां, तसंही झालं तरी चालेल, सर्वसामान्य मंडळ खुश होतील। त्यामुळे जे ग्रहण लागलंय ते विघ्न अर्थ दूर करेलच, पण सगळ्यांनी प्रशासनाने योग्य न्याय द्यावा। हे कोणाचं ग्रहण लागलंय नेमकं? मानपानाचं ग्रहण आहे। असं ग्रहण कसलं लागलं असं मला वैयक्तिक स्वतःला वाटत नाही। लागलं असेल तर ते ग्रहण 1-2 सेकंदात संपतं नेहमीच, हा आपला आजवरांचा अनुभव आहे, तसं ते संपेलही। त्यासाठी थोडा वेळ काळ जावा लागेल। गणेशोत्सवातला महत्त्वाचा मुद्दा पूर्व भागात जे रस्ते बंद केले त्याबाबतचा आम्ही या ठिकाणी मांडला। त्याला आयुक्तांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यांनी आम्ही मागणी केली होती की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्यापर्यंत तुम्ही आमचं म्हणणं पाठवा, तर त्यांनी अत्यंत सकारात्मक सांगितलं। हा मुद्दा आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवू आणि त्याच्यावर एक चांगला निर्णय घेऊ। तुम्ही मागच्या वेळेस एक मुद्दा उपस्थित केला होता की राजकीय पुढाऱ्यांनी संध्याकाळी 4च्या आधीच यावं म्हणून। हो, तो आजही उपस्थित केला मी, तेच मागणी मी आयुक्तांकडे केली आणि ती तुम्ही वरपर्यंत पोचवा, त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। गणेश मंडळ पुणे शहराची अशी संस्कृती आहे की गणेश उत्सव सोडून सगळेच मंडळ इतर दिवशी सगळे एकत्र असतात, सगळे कार्यकर्ते एकत्र असतात। उत्सव म्हणल्यावर सगळे एकत्र आले पाहिजेत, पण यंदा उत्सव कमी, चर्चा जास्त, वादाची ठिणगी पडली असं वाटत नाही? वादाची ठिणगी म्हणू काही तुम्ही म्हणा, पण ही पाडली कोणी हा पण एक विचार करण्याचा भाग आहे। पाडणारे कोण आहेत? हे जे स्वतःला मान किंवा वगैरे असेल त्यांनी पाडू नये, त्यांनी आमच्या खांद्यावर हात ठेवावा, सहकार्य करावं। 4 दिवस उरलेली जी मंडळी आहेत त्यांनाही कार्यकर्ता आणि तोही त्यांच्या सोबत असतो इतर वेळेला, त्यांना हाच मान का हवा आहे?
पण मग पुण्यात गेल्या काही दिवसांपासून असं एक चित्र दिसतंय, मानाचे गणपती विरुद्ध शहरातल्या इतर गणपती. अनेक वर्षांपासून हा मुद्दा उपस्थित होताना दिसतोय, यंदाही तोच मुद्दा आहे. मानाचे विरुद्ध इतर गणपती असा मुद्दा नाहीये. सगळे कारण का सगळे एकत्र बसतात आहेत. कारण की मानाचं जे सांगतात आहेत की आम्ही मानाचे असं काही नाही. ते पण गणेश उत्सवाचे काही कार्यक्रम असेल ते एकत्र येऊन बसतात. मान हा शब्द काहींनी पाडलाय. त्यामुळं इतरत्र कुठला उत्सव करायचा की त्यांनी पण एकत्र आलं पाहिजे की बाबा गुण्यागोविंदानं हे सर्व उत्सव हा मोठ्या उत्सवातच करायचा आपल्याला. हे कोणतरी येतं आणि सांगतं की आमची वेगळी बैठक घ्या. वेगळी बैठकीचं कारण मग ते निमित्त ठरतात आणि गणेश मंडळांमध्ये कुठंतरी अंतर पडतं. कोणतरी येतं अंतर पाडतं. तुमचं म्हणणं आहे की तुम्ही ठाम आहात की विसर्जन मिरवणूक सगळ्यांपेक्षा जर पोलिसांनी किंवा यंत्रणेनी आम्हाला सहकार्य केलं नाही तर तुम्ही 7 वाजता सकाळी तयार. 100% आमचा हा ठरलेला ठराव आहे म्हणा का पण आहे आणि ही आता अस्तित्वाची लढाई आहे. कारण जी काय स्वयंघोषित मंडळ आहे ते जर पुण्याचा गणेशोत्सव त्यांच्या भोवती फिरवायचा प्रयत्न करत असताल तर ह्याला आम्ही साथ देणार नाही. इतक्या दिवस आम्ही तुम्हाला मान दिला, थोडक्यात एक पप्पा म्हणून तुमची हट्ट आम्ही पूर्ण केली. आता आमची हट्ट तुम्ही पूर्ण करायची. तुमचा काय हट्ट? आमचा हट्ट येते की आम्हाला वेळेत निघू द्या, नाही तर तुम्ही 7 वाजता निघा, आम्ही तुमच्या पाठी येतो, नाही तर आम्ही पुढे जातो, तुम्ही आमची पाठी आहे. शेवटी बाप्पा एकच आहे, सगळा विघ्न हरतात आहे. आणि खरंच ग्रहण जे शब्द तुम्ही मगाशी काकांना विचारलं तर गेल्या कित्येक दिवसापासनं हे मानपानातच ग्रहण लागलेले गणेशोत्सवाला पुण्याच्या. खरं ग्रहण आतापर्यंत 25 ग्रहणं लागून गेली इतक्या वर्षात, पण कधी ग्रहण हा विषय आला नाही. पण आता यावर्षी फक्त ग्रहणाच्या नावाखाली वेगळं काहीतरी स्वरूप द्यायचं आणि तोच इतिहास लिहून ठेवायचा. आम्ही ते पान इतिहासाचं लिहून. समन्वय नाही झाला तर तुम्ही स्वतः समाधान चौकात 7 वाजता येणार? हो, आमचा समन्वयाचा विषयच नाहीये. आमचं म्हणणं एकच आहे की आता आम्हाला लवकर जाऊ द्या, कारण आमचा बिगर रोषणाईचा पास आहे. आमच्या आधीच्या पिढीने आम्हाला ती एक वारसा दिलेला आहे. पुढच्या पिढीला आम्ही सकाळी 6 वाजता मग आम्हाला डीजेवरच नाचवावं लागेल त्यांना. आमच्या ढोल ताशाचा आमचा रिवाज आहे, परंपरा आहे. आम्ही टाइमात निघणार आणि सूर्योदयाच्या आधी आमचा गणपती विसर्जन होत होता इतक्या वर्षापूर्वी, तो आम्ही करणार. म्हणजे सकाळी तुम्ही भूमिका ठाम आहे तुमची? आमची भूमिका ठाम आहे. आणि म्हणजे इतिहास लिहिला जाईल की 2025ची मानाची गणपती मंडळ ही वेगळी झाली. मग आता आम्हाला मान नकोय, पण आता आम्हाला जावं लागेल ना पुढं. काय म्हणजे विसर्जन मिरवणुकीच्याच चर्चा जास्त होत आहेत, गणेशोत्सव कुठेतरी बाजूला राहिला असं वाटत नाही? ना वाटतं ना. चर्चेला सुरुवात झाली आहे, आपल्याला माहिती आहे कुठनं सुरुवात झाली आहे आणि आम्ही उठाव कुठनं केला हेही आपल्याला माहिती आहे. खरं या गोष्टी व्हायलाच नाही पाहिजे. जर गणपती बाप्पा बसण्याच्या अगोदरच गणपती बाप्पा बसण्याच्या अगोदरच बुडवायची तयारी चालू झाली आहे, तर एखादा पाहुणा आपल्या घरी येतो तर त्याला जायच्या तयारीमध्ये आपण राहतो. काय आल्या सांगतो तुझ्या हातात तिकीट घे बाबा, तुझं तिकीट काढले म्हणून. अशा परिस्थितीमध्ये हा गणेशोत्सव चाललेला आहे. आमचं म्हणणे प्रांजल म्हणणे आमच्या सामाजिक क्षेत्रात म्हणजे काम करणाऱ्या गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्याचं स्पष्ट मत आहे की मानाच्या गणपतींनी सकाळी 7 वाजता तरी निघावं, नाही तर आमची जी 100 मंडळ आत्ता आमच्या बॉर्डरवरती तयार आहेत त्यांना तरी 7 वाजता कमिशनर साहेबांनी सोडावा. तुम्हाला दुजा भाव बघायचा असेल आमच्या बरोबर जो घडतोय तो तुम्हाला मी दाखवतो. आम्हाला म्हणजे आम्ही काय खायला आम्ही भुकेले नाही, पण दुजा भाव काय आहे, आम्हाला सकाळी बसून जागेवर असं खुर्च्यांवर बसून एका विद्यार्थ्यांसारख्या काही गोष्टी ऐकवल्या गेल्या. आम्हाला काय सामोसा आणि वेफर्स, आणि बाहेर जाऊन बघताल तर मानाच्या गणपतींसाठी जेवणावळी लावण्यात आली आहे. आम्हाला जेवण नकोय, पण हा मान सन्मानाची गोष्ट ही सीपी ऑफिसमधनंच चालू झालेली आहे. मग आम्हाला कशाला सकाळी गाजरण हे खायला घातले इथं? ही गाजरच आहे, सगळं वर्ण गाजरच आले परत दिसतंय. आपण बघतोय की गणेशोत्सवाला अजून काही दिवस उरलेले असताना विसर्जन मिरवणुकीची चर्चा खूप होतीये. त्यामुळे याच्यातनं समन्वय राखून प्रशासन नेमकं मानाचा आणि इतर गणेश मंडळांच्या बद्दलचा जो समन्वय तो कसा राखतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.